2014 पासून ह्या देशामध्ये फॅशिस्टांचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर शिक्षणाच्या एकूण बाजारीकरणाची प्रक्रिया जास्त गतिमान करण्याचा प्रयत्न झालेला आहे। 2020 हे जे नवं शिक्षण धोरण भारत सरकारनं आणलं, ह्या नव्या शिक्षण धोरणाचा परिणाम म्हणून आज देशामध्ये 94,000 शाळा बंद असल्याचा नीती आयोगाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झालेला आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा, रामपूरला आजमगड जिल्ह्यामध्ये जी अली जोहर युनिव्हर्सिटी सरकारनं पाडायचा निर्णय घेतलेला आहे, ही युनिव्हर्सिटी खासदार आझम खान यांनी उभी केलेली होती। 2006 साली मुलायम सिंग यादवच्या हस्ते या युनिव्हर्सिटीच्या पायाभरणीचं काम सुरू झालेलं होतं। 40 मोठ्या मोठ्या सुसज्ज अशा इमारती, MBBS, लॉ कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, नर्सिंग कॉलेज सह 40 कोर्स या विद्यापीठामध्ये शिकवले जातात। 4 ते 5 हजार विद्यार्थी या विद्यापीठामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळ्या धर्माचे तिथं शिक्षण घेत आहेत। ती काही एका जातीची, एका धर्माची युनिव्हर्सिटी नाहीये। काही कागदपत्राची अनियमितता या नावाखाली हे विद्यापीठ पाडण्याचा प्रयत्न, ही युनिव्हर्सिटी त्याच्या बिल्डिंग पाडण्याचा प्रयत्न करून विद्यार्थ्याचं शिक्षण संपवण्याचा जो घाट योगी सरकारनं आणि त्यांच्या प्रशासनानं घातलेला आहे, त्याच्या विरोधात आम्ही आता माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत माननीय मोदी यांना निवेदन दिलेलं आहे। ही युनिव्हर्सिटी पाडू नका, त्यांना फार तर रेग्युलर करून घ्या, दंड भरायला लावा त्यांना, आणि तेही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ताब्यात घेऊन ते चालवा, पण पाडू नका। सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथची हत्या पुष्यमित्र शुंगाने केल्यानंतर लाखो बौद्ध भिक्खूंची पहिल्यांदा त्यांनी कत्तल केली। लाखो बौद्धांचे मठ जिथं शिक्षण मिळत होतं ते उद्ध्वस्त केलं, ते जमीनदोस्त केलं। 10 लाख पुस्तकाची संख्या असलेलं ग्रंथालय जाळून टाकलं। त्याच पद्धतीनं आता उत्तर प्रदेशमध्ये शिक्षणाचं जे काही एकूण स्वरूप आहे ते संपवण्याचा प्रयत्न चालू आहे। मी योगी सरकारचा निषेध करते आणि जनहित अभियानच्या वतीनं मी या ठिकाणी सरकारला आव्हान देते आणि विनंती पण करते की आपण ही युनिव्हर्सिटी पाडू नका। धन्यवाद। जय हिंद।